श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला, आज महिला दिन आहे, त्या महिला दिनाच्या निमित्त सर्व माझ्या महिलांना हार्दिक 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 शुभेच्छा. खूप महिला ऑफिसमध्ये काम करतात, खूप महिला शेतामध्ये काम करतात, खूप महिला घरात बसूनसुद्धा आपल्या आयुष्यात एक असं वर्चस्व निर्माण करतात की ते कोणीही करू शकत नाही, इतकं टॅलेंट महिलांमध्ये आहे. त्यामुळे माझ्यातर्फे माझ्या सर्व महिलांना स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्यावरती जो आशीर्वाद आहे तो वर्ष असाच कायम राहू दे आणि तुमच्या आयुष्यात असंच बळकट यश येत राहू दे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आताची एनर्जी आपण बघणार आहोत ती 2026 मार्च महिन्यासाठी असणार आहे. कर्क राशीसाठी कन्या राशीसाठी आहे. कन्या राशीसाठी तुम्हाला हा मंत्र कसा जाईल, कन्या राशीसाठी असणार आहे. परत एकदा मी सांगते, कन्या राशीसाठी हा महिना कसा असणार आहे, तुमची एनर्जी काय सांगत आहे हे आपण बघणार आहोत. तुमच्या पूर्ण एनर्जीसाठी, किंवा तुम्हाला ही एनर्जी घ्यायची असेल, किंवा तुम्हाला ही सगळी एनर्जी मॅच व्हायची असेल, तर तुम्हाला तुमच्या ज्या गुरूंची सेवा तुम्ही करताय, आराध्य दैवताची सेवा तुम्ही करताय, त्या दैवतांचं नामस्मरण, किंवा तुम्हाला नाव एखादं कमेंट करायचं आहे, त्या देवाचं 3 वेळा नाव घ्यायचं आहे. एखादं काम जर तुमचं या महिन्यात कंप्लीट व्हावं असं वाटत असेल तरीसुद्धा तुम्हाला ते मनात धरून स्वामींना सांगायचं आहे, किंवा तुम्ही ज्या गुरूंना मानताय त्या गुरूंना तुम्हाला ते सांगायचं आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विश्वासघात झालाय तुमचा, टेन्शन आहे, डिप्रेशन आहे, कोणाच्या तरी संगतीला जाऊन तुम्ही कुठेतरी लांब प्रवास केलेला आहे, कुठेतरी लांब राहताय, जिथं तुम्हाला कोणीच नाही आहे अशा ठिकाणी तुम्ही जाऊन राहिलेला आहात. तर जिथं एकटे पडलेला आहात, किंवा एखाद्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवून त्या व्यक्तीसाठी तुम्ही गेलाय आणि तिथं तुम्हाला एकटं पडल्यासारखं आता फील होत आहे. पण त्या व्यक्तीनं म्हणजे त्या व्यक्तीसाठी तुम्ही सगळं केलं, सर्व अर्पण करून सुद्धा तुम्हाला विश्वासघात मिळालेला आहे. विश्वासघात पूर्णपणे ठाम दिसत आहे, विश्वासघात झालेला आहे. आणि एखाद्या व्यक्तीने तुम्हाला स्वतःहून, किंवा तुम्ही एकमेकांच्या नात्यात गुंतला असावा कदाचित. हे असं सेल्फी आहे, त्यामुळं असं कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला उलटं दिसतंय. पण तुम्ही आणि तुमचे पार्टनर या दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग आता खूप वाढलेत. तुम्ही त्या पहिल्याच्या रिलेशनमध्ये जाऊन, किंवा पहिल्या काही गोष्टींमध्ये अडकून तुम्ही जो निर्णय घेतला त्याचा पश्चाताप कुठेतरी तुम्हाला होतोय. आणि या महिन्यामध्ये त्या गोष्टीचा त्रास आणि मनस्ताप जास्त होताना तुम्हाला दिसतोय. आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्यापासून लपवून राहिल्या, किंवा तुमच्यापर्यंत ते सिक्रेट कळालं नव्हतं कधी, ते अचानकपणे उघड होताना दिसेल तुम्हाला, ते तुमच्यापर्यंत येताना दिसेल. ह्या तर गोष्टी या महिन्यामध्ये घडताना दिसतील. तुम्हाला काही गोष्टीचा उलगडा सुद्धा होताना दिसेल. श्री स्वामी समर्थ. बघा, अजून पण या ट्विस्ट आहे खूप मोठा, कारण या महिन्यामध्ये म्हणण्यापेक्षा तुमच्या आयुष्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन अवेलेबल झालेली आहे, एंट्री झालेली आहे. एक्स्ट्रा मॅरिड अफेअर, त्यात सुद्धा तुमचं अजून एक एक्स्ट्रा मॅरिड अफेअर तुमचं किंवा तुमच्या पार्टनरचं सुरू झालेलं असावं. हे सिक्रेट जे आहे ते कदाचित तुम्हाला या महिन्यामध्ये समजेल आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचा विश्वासघात होईल. वादाचं दिसतंय, वादविवाद होताना दिसतोय. सतर्क राहायचं आहे या महिन्यामध्ये. वाद जास्त न घालता आपण शांततेने हा विषय मिटला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचा आहे. विश्वासघात तर नक्कीच आहे. तुम्हाला काही गोष्टी अशा आहेत त्या अचानकपणे तुमच्यापर्यंत पोचतील, समजतील अशा आहेत. काही गोष्टी नक्कीच आहे. अजून काय आहे? श्री स्वामी समर्थ. यस, स्वामींची सेवा जर करत असाल आणि नवनाथ महाराज, स्वामी समर्थ, दत्त महाराज, अजून कोणत्या देवताची सेवा तुम्ही करत असाल तर ती सेवा देवांपर्यंत पोचते आहे. दुसरं की बाळूमामाची जर सेवा तुम्ही करत असाल तर त्या देवांचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोचतो आहे आणि त्या आशीर्वादामुळेच काही गोष्टी तुम्हाला सिक्रेट तुमच्यापर्यंत समजतील, तुम्हाला जाणवतील. जे काही घडणार आहे आयुष्यामध्ये त्यासाठी तुम्हाला या महिन्यामध्ये थोडंसं मानसिकरित्या मजबूत असणं गरजेचं आहे. काहीही घडू शकेल, चांगलं वाईट असेल किंवा त्यातून पॉझिटिव्ह चांगलं काहीही घडू शकेल, पण त्यातून तुम्हाला मानसिकता जी आहे ती बळकट असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला निर्णय काय घ्यायचा याच्यावरती हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. पैशासंदर्भात काय प्रॉब्लेम होत असतील किंवा झाले असतील त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला थोडासा विचार करणं गरजेचं आहे. अजून काय निघतं आहे बघू. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पटकन विश्वास ठेवायचा नाहीये तुम्हाला या महिन्यामध्ये, कुणावरच ठेवायचं नाहीये.
थोडा स्वतःवरतीच विश्वास ठेवायचा आहे. कोणतीही गोष्ट असली तरी स्वतःवरती आधी ट्रस्ट घ्यायचा, स्वतःवरती कसा दुसऱ्यावरती विश्वास ठेवायचाच नाही आहे तुम्हाला. कदाचित तुमची फसवणूक या महिन्यामध्ये होताना दिसते, मोठं नुकसान काहीतरी होताना दिसते. थोड्या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला आवर्जून लक्ष द्यायचं आहे. कोणत्याही गोष्ट असू शकते तुम्हाला या महिन्यामध्ये. थोडंसं तुमच्या पर्सनल गोष्टी असतील किंवा काही असं असू शकतं जे आज या महिन्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे 100% उघड पडताना दिसते. सगळ्या काही गोष्टी अशा उघड तुमच्यासमोर येताना दिसते. आजवर ज्या गोष्टीची शंका असेल किंवा काही गोष्टी लपून छपून होत असतील त्याचा उलगडा तुम्हाला या महिन्यामध्ये होताना दिसतोय. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मोठा म्हटलं ना मी, काहीतरी मोठा चेंज, बिग चेंज आहे तुमच्या आयुष्यामध्ये. जे स्वामी समर्थांची सेवा वगैरे तुम्ही करत असाल तर त्या सेवेमधून सुद्धा तुम्हाला प्राप्त होताना दिसेल. 1 2 3 थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यात आहे, त्यामुळेच तुमच्या आयुष्याचं काही गोष्टी बॅलन्स होताना दिसतोय. लहान लेकरं सुद्धा तुम्हाला असतील किंवा त्या एक व्यक्तीला असतील, त्यातून सुद्धा वादविवाद होताना दिसतोय. छोट्या मोठ्या कुरबुरी घरात होताना दिसतील. लहान मुलांचं शाळेचं शिक्षणाचं काही जबाबदारी तुमच्यावरती आहे आणि त्यांचं आता काही एक्झाम वगैरे सुरू आहे, त्याची सुद्धा जबाबदारी तुमच्यावर असू शकते. तो सुद्धा भार तुम्हाला झेलायचा आहे किंवा त्या बाबतीत सुद्धा कुठंतरी तुम्हाला त्रास होताना दिसतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 राशीचं पण फळ आहे तुम्हाला. पण काही गोष्टीत असं होणार आहे, चढ उतार राहणार आहे या महिन्यामध्ये. थोडासा इनबॅलन्स किंवा बॅलन्स होतोय किंवा कधी कधी कंटाळा येतोय, कधी कधी झोपू वाटते, कधी कधी काम करू वाटतंय पण होत नाही आहे. अशी पण सिच्युएशन तुमची या महिन्यामध्ये राहणार आहे. या महिन्यामध्ये जास्त गुरूंची सेवा तुम्हाला करायची आहे. प्रकट दिन पण या महिन्यामध्ये आहे. पारायण जर केलं तर अतिउत्तम. काही गोष्टी अजून सिक्रेट असेल तर तुम्हाला या महिन्यामध्ये पटकन समजून जाईल. खूप जणांचा गैरसमज आहे की स्वामी सेवा केलं की खूप काही वाईट घडतं. वाईट घडत नाही. स्वामी सेवा केलं की आपल्यामध्ये किंवा आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल काही वाईट गोष्टी घडत असतील तर ते आपल्या समोर येत असतात. त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला स्वामी समर्थांची सेवा करायची आहे. स्वामी समर्थांना काहीतरी अशी एका दिवसाचं असू दे पारायण, तुम्ही ते सुद्धा करा. एका दिवसाचं पारायण केलं तरी भरपूर आहे. कोणतीही गोष्ट असू दे आपल्यापर्यंत येता राहत नाही, त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये सेवा करायची आहे. एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका. कितपत तुम्हाला मॅच झाली हे सुद्धा मला सांगायला विसरू नका. आणि हे एवढं क्लिअर तुम्हाला दिसतंय, नक्कीच तुमचा अधिकार आहे की त्या देवतेचं नाव तुम्ही कमेंट करायलाच पाहिजे. आणि इतकं क्लिअर जर तुमच्यापर्यंत एनर्जी येत असेल तर नक्कीच त्या देवतेचं नाव तुम्हाला एकदा तरी घेतलंच पाहिजे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.